द्वितीय स्थान, ह्याला धनस्थान असे म्हणतात. या स्थानावरून व्यक्तीची सांपत्तिक स्थिती पाहता येते. मुख्यत्वे धनसंचय बघतात. वंशपरंपरेने आलेले कुटुंबाचे धन, स्वतः कमावलेला पैसा, वडिलोपार्जित धन, घराण्यातील दागदागिने, इतर रोकड मालमत्ता, पैसा, गुंतवणुकीच्या पद्धती, शेअर पॉलिसीज, त्यानंतर पैसा उपभोगण्याच्या पद्धतींचा विचार म्हणजे प्रवृत्ती. थोडक्यात व्यक्तीची खर्चिक प्रवृत्ती आहे का बचत करण्याची प्रवृत्ती आहे या संदर्भातली माहिती. कंजूसपणा, उधळेपणा, कुटुंबाचा विचार, कुटुंबासाठी होणारा खर्च, इतर लोकांची पोषणाची आर्थिक जबाबदारी, व्यक्तीवर अवलंबून असणारे लोक, घराण्याची स्थिती, इतिहास, घराण्यात झालेले आर्थिक चढ उतार, यश अपयश, घराण्याचे शाप वरदान, सर्वसाधारण कुटुंब संसार यांचे सुखदुःख या दृष्टीने ह्या पूर्ण धनस्थानाचा किंवा कुटुंबस्थानाचा विचार आपण करू शकतो. त्यानंतर मिळणारे अन्न, आपण कुठल्या प्रकारचे कुठल्या दर्जाचे अन्न खातो, त्यातली उत्कृष्टता, निकृष्टता, रुची, तोंडावर ह्या गोष्टींचा अंमल असतो. या दृष्टीने व्यसने, वाणी या संदर्भातला विचार, जीभ, बोलण्याची पद्धत, एखादी व्यक्ती बोबडं बोलती की तोत्र बोलती की स्पष्ट बोलती की रोखठोक बोलती, हे सुद्धा याच ठिकाणावरनं बघितलं जातं. त्याच्यानंतर सत्य असत्य वाणी, थापा मारणे, वाणीत असणारी शक्ती, वाचासिद्धी, वरदान, शाप, खोटं नाटं बोलणे, वाणीचा विचार, आवाजातील कंप, गोड कडू कर्कश, मोठा बोलण्यातील फटकळपणा, टाकून बोलणे इत्यादी गोष्टींचाही इथं विचार केला जातो. विशेषतः इथे उजवा डोळा बघितला जातो. डोळ्याचा विचार केला जातो. त्यातल्या त्यात उजवा डोळा इकडे आणि डावा डोळा या द्वादश स्थानावरनं बघितला जातो. डोळ्यांचे सौंदर्य, डोळ्यातील दोष, लहान मोठेपण, डोळे येणे, खुपऱ्या धरणे, दृष्टी मंद होणे, चष्मा लागणे, अंधत्व वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा जे काही अभ्यास आहे ते ह्या घरावरनं केला जातो. त्यानंतर जीवनोपयोगी विद्या, विद्येची आवड, प्रत्यक्ष वापरण्यात येणारी विद्या म्हणजे आपण आपल्या पैसा कमवणे किंवा रोजच्या पालनपोषणासाठी, कुटुंबाच्या पालनपोषणासाठी जी काही विद्या वापरतो, म्हणजे प्रत्येकाला कुठली ना कुठली विद्या अवगत असते, त्या बळावर माणूस कष्ट करत असतो. तर ती विद्या, नेत्रविद्या, कुटुंब ह्या सगळ्या गोष्टींना इथे महत्त्व आहे. निसर्गतः हे स्थान संचय करण्याच्या प्रवृत्तीचे आहे. वस्तूवर ताबा मिळवणे वगैरे दृष्ट्या स्वार्थी वृत्तीचे स्थान आहे. सप्तम स्थान हे कामसुखाचे आहे, पण हे स्थान वैवाहिक संबंधातील कुटुंब दर्शवते. त्यामुळे विवाह संस्थेच्या दृष्टीने पण हे स्थान महत्त्वाचे आहे. जरी लग्नाचा विचार आपण 7व्या घरावरनं करत असलो, पहिल्या घरावरनं करत असलो, तरी लग्न झाल्यानंतर त्या कुटुंबातील सुख कसं असेल हे बघायचं असेल तर द्वितीय स्थानाचा विचार आपल्याला करावा लागतो. ओव्हरऑल आपल्या कुटुंबातील आपलं मिळणारं समाधान हे जास्त महत्त्वाचं असतं, तरच ते कुटुंब आनंदी कुटुंब म्हणून आपण म्हणू शकतो. नमस्कार. आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या घराबद्दल माहिती, तिसऱ्या स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत. त्यामुळे आपल्या गुरुकृपा ज्योतिष व पूजा या ग्रुपला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नमस्कार.